कोल्हापूरला आलं की इथं म्हणजे एक वेळ मिसळ नाही खाणार पण आता जो स्पॉट आपण करतो एक्सप्लोअर तर तिथं वैयक्तिक लिंबू स्वतः घेऊन जायला लागतो. अरे पण हे कोल्हापूर आहे, पुणे नाहीये. विषय हार्ड नाही, टांगा पलटीये. हो मिरची घाला घाला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे कोल्हापूरला. आता मी महालक्ष्मी मंदिराच्या महाद्वारापाशी उभा आहे आणि हा आपला नवरात्र स्पेशल भाग असणार आहे. या भागामध्ये आपण देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला कुठले इंटरेस्टिंग खाण्याचे स्पॉट्स आहेत जे चालत कव्हर करता येऊ शकतात हे आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी आपण अस्सल कोल्हापूरकरला बोलवलंय ज्यांनी आपल्याला फार भारी मिसळ दाखवल्या होत्या. स्वागत आहे द हंग्री कोल्हापूरकर केदार जोशी. हॅलो. येस. आणि याच्यामध्ये आपण काय कव्हर करणार आहोत की मंदिराच्या आजूबाजूला येस जे आपण अगदी वॉकिंग डिस्टन्सवर कव्हर करू शकतो आणि जे मेनली टुरिस्ट लोकांसाठी खूप इझिली ऍक्सेसेबल आहेत. जर तुम्ही दर्शनाला आलात तर हे स्पॉट्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. तर भूक मलाही लागलेली आहे तर आपण लगेच चालू करूयात. चला. येस. तर पहिला स्पॉट कुठला आहे? पहिला स्पॉट म्हणजे अनेक स्पॉट आहेत कारण मंदिराच्या बाहेर पडला, महाद्वारापासून बाहेर पडला की लगेच तुम्हाला भरपूर स्टॉल दिसतील तिथं की अगदी अप्पे, थालीपीठ आणि इडली वगैरे अशा गोष्टी मिळतात. असे भरपूर म्हणजे हो खूप फेमस आहेत. म्हणजे बऱ्यापैकी महिला वर्ग चालवतो हे जे अप्पेचे स्टॉल आहेत आणि हे फक्त अर्ली मॉर्निंग असतात. म्हणजे सकाळी 6-6:30 पासून चालू होतात ते 10 वाजेपर्यंत दुकानं ओपन होईपर्यंत, कारण ते दुकानाच्या बाहेर. मग आपण अप्प्यांनीच सुरुवात करूयात. येस चालेल. सो आपण वन ऑफ स्टॉल मध्ये आता आपण करू इंडल्ज. येस. तर फ्रेश बनताना चालू असतात हे कायम, कारण जसे बनवतात तसं त्यांचं चालू राहतं कस्टमर. आणि वा वा. मग एक प्लेट अप्पे गरमागरम एकदम. हो एकदम गरमागरम. चटणीत सुद्धा कोल्हापूर मला वाटलं नाही, पांढरी दिसली मला. मिरची कम्प्लीट मिरची चटणीमध्ये. हा अगदी घरी बनवण्यासारखे. म्हणजे हे प्रॉपर तांदळा एवढे आंबवून केलेले नाही आहेत, हे रवावाले आहेत मिक्स असे, त्यामुळे ते थोडेसे कुरकुरीत आणि थोडा आंबटपणा त्यामुळे कमी आहे जो टिपिकल अप्प्यांमध्ये असतो. आणि चटणी म्हणजे एकदम त्यांनी मिरचीच घातली चटणीमध्ये, कारण आपल्याला असं वाटत नाही. जनरली अप्प्यावर जी चटणी मिळते ती कमी तिखटाची असते किंवा आहे खोबरं, फुटाण्याचं डाळ, खोबरं, मिरची. छान आहे. इन्स्टंट अप्पे, ऑथेंटिक अप्पे असे नाही आहेत पण ओके. मला तसं प्रेझेंटेशनच भारी वाटतंय. ही काळ्या वाटण्याची उसळ, दही आणि ठेचा. हा कशाचा बनतो? सो त्यात मिक्स कडधान्य आणि डाळी असा आहे, तांदूळ डाळी. चला, हेल्दी ऑप्शन आहे हा. हो. कसलाही गिल्ट नाही. आपण हे ह्याच्यासोबत दही आणि वाटाण्यासोबत खाऊयात. कोकणात खूप चालती काळ्या वाटाण्याची उसळ, बट इथं त्याच्यावर खूप चांगली पेअर होती धपाट्याबरोबर. आणि याला धपाटे म्हणतात कारण ते जे फडक्यावर थापून करतात, जस्ट लाईक धपाटा मारल्यासारखं, म्हणून त्याला धपाटे म्हणतात. सगळ्या त्या पिठांची चव येते लागते. ठेचा खूप भारी आहे. ऑनेस्टली प्रत्येकाच्या हाऊसहोल्ड मध्ये करण्याची पद्धत वेगळी आहे, कारण त्यांच्या भाजणीचं प्रमाण वेगळं आहे. आता माझ्या घरी बनवत असेल धपाटे तर थोडं कडक वर्जन असतं. इथं हे थोडं पातळ मळल्यामुळं ह्याचं थोडस कमी क्रिस्पी आहे. सुरेख. म्हणजे मला अप्प्यांपेक्षा जास्त मार्क मी धपाट्याला देईन, कारण ऑफकोर्स छान वाटतं असं ब्रेकफास्टच्या वेळेस गरम गरम आणि सर तो प्रॉपर पारंपरिक आपला ब्रेकफास्ट असतो ना तसं वाटतं. डायरेक्ट तवा तू तव्यातनं डायरेक्ट प्लेटमध्ये. चला, अप्पे आणि धपाटे झालेला आहे. येस. पुढचा स्पॉट कुठला आहे आपला? पुढचा स्पॉट एक इथलाच गजू काकांचा एक टोस्ट म्हणून फेमस आहे. म्हणजे पुण्यात त्याला पॅटीस म्हणतात, आमच्याकडे त्याला पाववडा म्हणतात. म्हणजे वडापावचा उलटा म्हणून तो पाववडा. आणि त्यांच्याकडचा जैन टोस्ट, हे दोन गोष्टी त्यांच्याकडे खूप फेमस आहेत. आणि खूप वर्षापासून ते लोकांना एकतर भवानी मंडपात वगैरे फिरून आधी विकायचंय. आता प्रॉपर लोक शोधत त्यांच्याकडे जातात. आपण पण शोधूयात. येस.
इथे नवरात्रात काय माहोल असतो? फुल माहोल का? नवरात्रात खूप खूप छान वाईब्स असतात खरं तर. हा. एक तर टुरिस्ट असतात, पण लोकल लोकांसाठी महालक्ष्मी मंदिरात काही लोक असतात की नित्य पालखी असते 9 दिवस आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळं पालखीचं सजावट असते. जसं कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं पालखी अटेंड करतात. संध्याकाळी असते 9 वाजता पालखी. रोषणाई वगैरे जोरदार असते. रोषणाई वगैरे भरपूर असते. देवीची 9 दिवस 9 रूपातली पूजा बांधली जाते. कळणार पण नाही. फुल ते हॅरी पॉटर. हा गली गँग वाईब्स आहेत इकडे. इथून तो आत स्पॉट आहे. इथे लिहिलं आहे गजू मामांचा. गजू मामा हे कळू शकेल. म्हणजे हॅरी पॉटर टाईप वाटतंय मला कम्प्लिटली. सवय? छुपा प्लॅटफॉर्म असतो ना. येस, तर पुढचा जो आमचा खाण्याचा स्पॉट आहे तो असा या गल्लीत आहे. तर याच्याविषयी थोडं सांगशील? सो आहे गजू मामांचा टोस्ट किंवा पाववडा किंवा जसं म्हटलं पॅटीस तुम्ही म्हणू शकता. सो बेसिकली खूप फेमस स्पॉट आहे. यांच्याकडे बेसिकली 3 पदार्थ मिळतात. एक जैन टोस्ट मिळतो, बिकॉज इथं सगळे जैन मारवाडी आहेत, त्यांच्यासाठी जैन टोस्ट आणि पाववडा. आणि तिसरं पालक भजी असते, बट ते लिमिटेड असते एकदम. तुमच्या नशिबात असेल 11:30-12 वाजता वगैरे तुम्ही इथं आलात तर तुम्हाला पालक भजी मिळते, ती पण सुरेख असते. साबुदाणा वडा पण असतो, ज्या दिवशी संकष्टी आणि उपवासाचे दिवस असतात त्या दिवशी साबू वडा पण. सगळं वेळापत्रक तुम्हाला तसं प्लॅन करावं लागेल. पण टोस्ट आणि पाव पॅटीस आय गेस तुम्हाला रोज मिळतात. हो, मिरची घाला, घाला. येस, तर हा आहे पाववडा आणि हा आहे जैन टोस्ट. सेम आहे दोन्ही का वेगवेगळे? नाही, पाववडामध्ये भाजी आहे, हे जैन टोस्ट आहे. सो यात कांदा लसूणचं काहीच नाहीये. ह्या पेटी पाव यूज केला. सो बेसिकली तो पेटी पाववाला पाव आहे आपला, आणि त्याच्यामध्ये भाजी स्टफ केली आणि ते फ्राय केलंय. आणि हा जो आहे ट्रायंगल, हा रेग्युलर सँडविच स्लाइस आहे. सँडविच नाही, ह्याच्यात एक कोकोनट स्टफिंग आहे की खाल्ल्यावरच त्याचा बॉम्ब फुटेल. अच्छा. आणि चटणी पण मस्त लावली. येस, ही फुटाणे चटणी आहे, जसं साऊथ इंडियात ते पोडी. वाह. तर सुरुवात करू. आणि म्हणजे हाताला मला जाणवते की किती खुसखुशीत आहे, हाताला जाणवते मला. कसा आहे विषय हार्ड नाही, टांगा पलटीये. म्हणजे हे खूप आवडले. हा ना बाप आहे सगळ्या सँडविच ह्याचा, पाव पॅटीस असं मला वाटतंय. टोस्ट आणि इतका खुसखुशीत आणि तो खाताना आवाज येतोय प्रॉपर. आणि आय एम प्रिटी मच शुअर की भाजी खूप फ्लेवरफुल. भाजी फ्लेवरफुल आणि ती टिपिकल आपली वड्याची पिवळी भाजी नाही, लाल भाजी आहे. आणि वरची चटणी, प्रत्येक गोष्टीचा फ्लेवर येतोय. ऑसम आहे. म्हणजे मी म्हणेन की कोल्हापूरमध्ये मी आलो ना, मिसळ एक वेळ सोडीन नाही, मिसळ खाणार नाही, पण हे नक्की खाईन, हे अजिबात सोडणार नाही. पत्ता लक्षात ठेवायला लागेल त्यासाठी. पत्ता म्हणजे फुल हॅरी पॉटर आहे कम्प्लीट. प्रकार लय आवडलेला आपल्याला. आता हार्ड ट्राय करून बघ. सो मी पकडतो, हा पण मधून हे केला बरा. सो यामध्ये पण स्टफिंग दिसतंय, हे खोबऱ्याचा, हा म्हणजे चटणी मसाला यू कॅन से, असं स्टफिंग आहे ते. क्या बात आहे. वाटतंय का कांदा लसूण नाहीये? कांदा लसूणाशिवाय इतकी टेस्ट आणता येईल असं म्हणजे वाटतच नाही. इतकं चविष्ट आहे सुद्धा. खोबऱ्याची चटणी आतमध्ये, परत सगळी गंमत खुसखुशीतपणाची आणि वरच्या चटणीची. अरे काय चव आहे त्या फुटाण्याच्या चटणीची. खाताना तुम्हाला आवाज येत असेल, इतकं खुसखुशीत येते. मुळे हा प्रकार सुद्धा भारी आहे. मानलं म्हणजे की काय लोक म्हणजे कुठल्याही शोधत लोक येतील माहितीये, अशी चव आहे याची. बेस्ट भाऊ. कोल्हापूर ट्रिप एका घासात वसूल कम्प्लीट. हॅरी पॉटर छडी शोधायला फिरतोय असं वाटतंय गल्ल्या गल्ल्यात. कसलंय आता कुठं जायचं? बंबातला. हा येस, बंबातला चहा. बरं, हे काहीतरी नवीन दिसतंय. तर हा स्पॉट लई आवडलेला आहे आपल्याला, म्हणजे कायम स्मरणात राहणार आहे आपल्याला हा स्पॉट. कोल्हापूरला आलं की इथं म्हणजे एक वेळ मिसळ नाही खाणार, पण इथे येऊन पॅटीस खाणार, चहा पिवत राहू. कारण सकाळपासून चहा घेतलेला नाही, एनर्जी डाऊन होत चालली आहे माझी. चला. इथला काय स्पेशल चहा आहे का? येस. सो इथं बंबातला चहा मिळेल आपल्याला. इटली म्हणजे जुन्या काळी पाणी गरम करायला जो बंब वापरतात. सो इथं बंबातला चहा मिळतो. तो बंबात चहा करतात. बंबात चहा करतात. क्या बात आहे. म्हणजे डायरेक्ट चहाच बंबात. पिऊ आता. येस, तर चहा पिऊयात. येस, कसं आहे सांगा. गोड जास्त आहे थोडा.
पश्चिम महाराष्ट्रात आहे ना तुम्ही, ऊस उत्पादक आहे आम्ही खूप मोठे कोल्हापूर, त्यामुळं तुम्हाला साखर भरभरून मिळेल. म्हणजे गोड माणसांचं काही सगळं हातानं गोड साखर पण एक चांगलं आहे म्हणजे ऑफकोर्स जास्त गोड आहे. म्हणजे मी जास्त गोड नाही पित आणि खूपच जास्त गोड आहे. पण चहाची चव आहे ना, म्हणजे बाकी काही नाही, म्हणजे वेलची अलोवेरा असला काय नाही, ओरिजिनल चहाची चव. आणि असा तो जो कोरा चहा असतो ना, तो डिकॉक्शन करून प्रॉपर, तशी चहाची चव, अस्सल चहाची चव आहे. पण मला असं वाटतं की त्यांना सांगायला पाहिजे की कमी साखर घाला, जे बाहेरचे कोल्हापूरकरांना सवय असेल एकदम जास्त गोड खायची. आता बेसिक मेकॅनिझम काय आहे बंबातल्या चहाचं, तो बंबामध्ये पाणी उकळत राहतं जे की साखरेचं पाणी आहे, आणि त्याच्यावर एक जो जग आहे त्या जग मध्ये गाळणं आणि त्यात चहापत्ती असते. सो बंबातलं साखरेचं पाणी ते घेतात, त्याच पाण्याची जी वाफ होते त्या वाफेवर डिकॉक्शन तयार होतं वरती, आणि सेपरेट दूध तापवलं जातं आणि डिकॉक्शन वेगळं असतं. जस्ट इराणी चहा कशा असतात की जे दूध वेगळं आणि डिकॉक्शन वेगळं असतात, सेम काइंडचा. बरोबर. त्यामुळे ती चहाची खूप अशी छान चव चहाची होती. पण एवढं वी ऍग्री की सगळ्यांना आवडेल असं चहा नाही. मला स्वतःला चहाचे सगळेच प्रकार आवडतात आणि मला तो असा पण आवडतो की ज्यात काहीच घातलेलं नाही आणि खूप चहाचीच मूळ चव चांगली आहे. बरं, तो पण प्रकार मला आवडतो. ऑफकोर्स जे कोल्हापूरच्या बाहेरून येणार आहेत त्यांना सांगायचं की साखर कमी सांगा किंवा वेगळी साखर द्या सांगा. माझ्यासाठी साखर जास्त आहे, पण अदरवाईज चहाची चव, अस्सल चहाची चव बेस्ट आहे. आणि बघायला पण असं एक वेगळं सुख आहे बंबातला चहा तयार करायला. चहा पिऊन असा उत्साह आलेला आहे आयुष्यामध्ये. बाय द वे कोल्हापूरकरांना सांग ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येस, सुखीर तर खूप दिवसांनी त्याचा महाराष्ट्र दौरा इकडे चालू आहे, तो कोल्हापूरला आलाय नवरात्री स्पेशल, आणि बऱ्याच अशा अपडेटसाठी सुखीर त्याला जरूर फॉलो करा. आणि द हंग्री कोल्हापूरकर नावाचं याचं इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावरती कोल्हापूर आणि आजूबाजूच्या भागांबद्दल बरीच इंटरेस्टिंग माहिती, खाण्याची ठिकाणं, इंटरेस्टिंग स्पॉट्स तुम्हाला कळतील. त्यामुळे नक्की आपल्या भावाच्या इन्स्टा पेजला पण नक्की फॉलो करा. ओके, पुढे खायला जाऊयात आपण. चला. सो आहे पुढचा स्पॉट इथंच आहे जवळ आपल्याला. एक मिनिट, लिंबू घ्या. तू काय एवढं लांबनं लिंबू आणायला मला इथे आणलंय? नाही, आता जो स्पॉट आपण करतो एक्सप्लोअर, तर तिथं वैयक्तिक लिंबू स्वतः घेऊन जायला लागतो. अरे पण हे कोल्हापूर आहे, पुणे नाहीये. हे असे सगळे प्रकार पुण्यात असतात. नाही, इथं पण आहे. आता रिझन माहित नाही त्याच्यामागचं काय, पण तिथं लिंबू नाही देत. लिंबू आपला आपण घेऊन जायला लोक घेऊन जातात. हो, लोक घेऊन जातात. या मग आता एखादा लिंबू. काका लिंबू 2 घे. हो, लागतील. आपल्या 4 लोक आहे, 2 लागतील. येस, म्हणजे हा सपोर्टेड व्यवसाय मला नाही, त्यांचा तिथं लिंबू सुद्धा भरपूर विकले जातात. तर हा लिंबू घेऊन काय खाणार आहोत बघूयात आपण आता. सो कोल्हापूरच्या लोकांना ही पार्टी बघून हे लिंबू का घेऊन चालू आहे कळलंच असेल. आता बाकी दादाला का घेऊन चालू याचं कारण आज जाऊन समजेल. निमुडा चला. हा जो काय स्पॉट आहे म्हणजे कॉर्नरला कम्प्लिटली व्हिंटेज फील आहे इथे, आणि असं एकदम जुन्या काळात आहे. सो कॉर्पोरेशन म्हणजे म्युन्सिपालिटी जे आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या बिल्डिंगच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे. बाजारगेट म्हटलं तरी हरकत नाही, आणि खूप जुना स्पॉट आहे, न्यू इंडिया हॉटेल. आणि इथली खासियत आहे पातळ भाजी पाव, म्हणजे एक रस्सा टाईप पातळ भाजी मिळते. आमच्याकडे पातळ भाजी म्हणतात ते. त्यात बॉईल केलेला बटाट्याचे 3-4 पीस आणि एकदम खमंग खुसखुशीत फ्रेश शेव. किती? 4 नाही, 2. हा, 2. आणि कुंदा घेतला. त्यांना लिंबू दिला आणि त्यांनी असं अगदी प्रो असल्यासारखा यूज टू आय थिंक त्यांनी असं ते लिंबू घेऊन गेलं. म्हणजे इथं आले की तुम्हाला लिंबू द्यायचा, ते लिंबू कट करून तुम्हाला पातळ भाजी बरोबर देतात. असं कुठेच नसणार आहे, म्हणजे हे इथेच होते. आणि लॉजिक पण माझं पुणेकरच माज करतो असं. कोल्हापूरकरांचा एक वेगळा लेवलचा माज आहे. म्हणजे अरे ही शेव म्हणजे अशी पण खाऊन बघ दादा, नाही तुला दिवाळी फील झाले तर विचार. ताजी लगेच कळतंय. आम्ही आणलेला लिंबू कापून दिलेला आहे आणि वडा पण त्यांनी दिला आहे. हा, वडा म्हणजे त्याच्यावर बॉईल केलेला बटाटा मिळतो आपल्याला, पण वड्याबरोबर तो जास्त चांगलं पेअर होतो. आमच्या रस्स्यासोबत, पातळ भाजी सोबत शेअर होतो. हा पण कम्प्लिटली नाही का नॉस्टॅल्जिया. ही जी प्लेट बशी. तर भावाने सांगितल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करतो. पहिली थोडी शेव टाकणार आहे कारण नंतर सॉगी होईल. नंतर मग त्याच्यावर लिंबू पिळायचा, जो
मेक युअर आम्हीच आणलाय मेक युअर ओन लिंबू वैयक्तिक लिंबू आणि त्यात मग काही तुकडे आपण वड्याचे तुकडे आणि फॅब्युलस लागणार आहे ते मला कळतंय. म्हणजे रस्स्याचा जो सुगंध घमघमाट जो काही येतोय हे मिक्स करायचंय. आधी नुसती पाव. पाव, मग पाव आपण बघू. आधी नुसती खाऊन बघ. आहा कम्प्लीट लहानपणाची चव. म्हणजे काही चवीच अशा असतात की कम्प्लिटली आठवणीच्या असतात. म्हणजे ज्या जुन्या खानावळी किंवा गावाकडच्या खानावळीमध्ये ज्या पद्धतीने Right. रस्सा मला मिळतो, वाटतं यात जास्त कोल्हापुरी मसाला नाही, हा फक्त आणि proper थोडंसं- तिखटाचं आणि फ्लेवर आहे. टोमॅटो पण थोडासा टोमॅटो. थोडासा आंबटपणा पण त्याच्यामध्ये आहे. पण यू कॅन से कुर्मा विदाउट फ्लॉवर आणि मटार. करेक्ट करेक्ट करेक्ट. अगेन इथं पातळवाडीचा अनलिमिटेड टॉपअप आहे. फक्त लिंबूचा विषय. लिंबू तुमचं तुम्ही आणा. तेवढं आम्ही आणू शकतो लिंबू, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला आणायला. इतकी छान भाजी असेल तर. आणि शेव या शेव खूपच मस्त आहे. म्हणजे पॅक करून न्यावी शेव, इतकी भारी आहे. आणि पेटीपाव म्हणजे मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये जे आहे ना मिसळ सोडून सुद्धा तेवढे स्पॉट आहेत. हो. आणि किती छान स्पॉट आहेत. म्हणजे लोक म्हणतात की तांबडा पांढरा आणि मिसळ एवढंच कोल्हापूरची आयडेंटिटी नाहीये. दर्शनाला आलात मंदिरात चालत चालत 10 मिनिटाच्या अंतरावरती ऑइल तुम्ही रिक्षा पण करू शकता लोकांना. इंडिया हॉटेल हॉटेल कुंदा पण फेमस आहे का इथला? हो, कुंदा पण फेमस आहे. कोल्हापुरातले काही ब्रेकफास्ट जॉईंट आहे त्यांच्याकडे फ्रेश कुंदा मिळतो. अच्छा. आणि हा थोडासा तू म्हणलास तसा की जास्त बेळगाव साईडला जास्त थोडासा थोडा खरपूस असतो, थोडा ब्राउनिश असतो अजून, पण इकडं थोडा अलीकडे काढतात. बट ती मजा आहे यार. खूप भारी आहे रे. पातळ भाजी आणि कुंदा विषय एंड. सो कशी वाटली पातळ? हा 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 दिल खुश एकदम. म्हणजे पातळ भाजी कुंदा असं गरम गरम खाल्लंय सगळं. आता असं काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतंय. थंड हा थंडाई पिऊया का? थंडाई स्पेशल कोल्हापूर पैलवानांची एकदा थंडाई. चला थंडाई पिऊया. चला. तर कोल्हापुरातलं हे प्रसिद्ध भवानी मंडप आणि त्याच्या समोरच आहे ओजी सोळंकी आईस्क्रीम आणि त्याच्या समोर एम्पिरियल. जो कोल्हापुरात आईस्क्रीम कॉकटेल हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे आणि तो इथे मिळतो. त्याचा आपण वेगळा व्हिडिओ केलाय, त्याची लिंक देतोय, तो नक्की बघा. इथे आता गाड्यांना परवानगीच नाही, फक्त नाही, इथं गाड्यांना परवानगी नाही. आधी इथं कधी काही पार्किंग म्हणजे बस स्टँड होतं. सो हा खाशाबा जाधवांचा हे आहे. आणि मेडल मिळालं की इथे त्यांचं नाव हो, लिहिलं जातं. सो हे आहे भवानी मंडप आणि हे आहे तुळजाभवानीचं मंदिर. अच्छा. सो भवानी नवरात्रात मंडप नाव. हो. सो महाराजांचं जे काय कुलदैवत महाराजांचे वंशज शाहू बरं. महाराजांचे जे आहे, बर. सो तुळजाभवानीचं मंदिर हे आहे. अच्छा. इथे मस्त सजवत असतील ना फुलं? हो हो. नवरात्रामध्ये नवरात्रात खूप असतं इथं. काय कोल्हापूरमधला 132 वर्ष जुना संगीत चिवडा. संगीत चिवडा. आत लिहिलंय की संगीत नाटकातले कलाकार खायचा चिवडा म्हणून त्याचं नाव बरोबर, संगीत संगीत चिवडा. चिवडा. हा भाजक्या पोह्याचा चिवडा आहे हा. आणि त्यात काय सुकामेवा पण असतो. सुकामेवा पण असतो, काजू, बेदाणे आणि मनुके वगैरे. थोडा लालसर आहे, येस, तिखट आहे. जसं तेलकट नाही वाटत आहे, मस्त आहे. जस्ट आपल्या रूटवर होतं म्हणून मी ऍडिशनल आपल्याला दाखवलं. जुन्या कार्यालयामध्ये किंवा लग्नांमध्ये मिळतो ना चिवडा, लग्नाचा कसा असतो? लग्नाचा चिवडा कसा येस, असतो? हे आणि बुंदीचे लाडू लाडू. कांदा जर कापून टाकला असं बारीक, मस्त लागेल चहा बरोबर. हे एक नंबर. वा. टी टाइम्स नाही काय, मस्त. 132 वर्ष जोरदार परंपरा आहे. आता काहीतरी गार पिऊया आता. येस, स्वतः आत्मा थंड करायला पैलवान थंडाई हाऊस. क्या बात आहे. तर जसं की कोल्हापुरात कुस्तीचं भरपूर आहे, हा. कुस्तीची पंढरी आहे. सो इव्हेंच्युअली जो खुराक असतो हा. पैलवानांचा, बरं. तो त्यात थंडाई असते. बरं. आणि थंडाईचे बरेच फायदे तोटे आहेत. थंडाई म्हणजे काय असतं? सुकामेवा कुटून सुकामेवा कुटून ऑलमोस्ट बदामाचं दूध काढून त्यात बडीशेप, काळी मिरी, सो हे मसाल्याचं हे जेणेकरून तुमचं हीट पण कमी होती, बरं. प्लस डायजेशन सुधारतं. अशा बरेच त्याचे आहेत. आणि Direct हो, अख्खा ग्लास मारल्यावर आखाड्यातच उतरायचं डायरेक्ट. बघूयात, फर्स्ट टाइम ट्राय करतोय मी. शड्डू टोकून शेड्डू डोकूनच एकदा सुरुवात करतो आता यायला. भारी चव आहे रे, नाहीतर खूप गोड करतात थंड आहे. नाही.
प्रत्येक एलिमेंटची चव त्याला लागते. घेते. तो बदामाचा स्वाद आहे ना, तो असा कुठून टाकलेल्या बदामाचा. आई शपथ, जाऊन डायरेक्ट नाही का व्यायामच करा असं वाटतं. आखाड्यात एकदम होऊन जाऊ दे सकाळी उद्या मग. हे पण असं आहे की आम्ही कधी आलो ना 2-2 ग्लास तर आरामात. ते नाही रे, आणि म्हणजे पण झोप येते आहे ना, मस्त मेजर झोप येते. तर तेच करायचं, एवढं खाऊन थंड पण झोपायचं जाऊ. पण सांगतो मी, अप्रतिम चव आहे. म्हणजे अस्सलपणा जो आहे ना, म्हणजे हे प्यायलं की सगळं डोळ्यापुढेच येतं नाही का. कुस्त्या आणि आखाडा, व्यायाम. लाल माती आलात ना कोल्हापूरला, हे पण मंदिराच्या अगदी जवळ आहे, वॉकेबल डिस्टन्स. ते पण पैलवानच आहेत. आता सध्या खेळत नाहीत, पण ते पण सुद्धा पैलवानच आहेत. मी पण पैलवान होतो. बर. एक 10-15 वर्ष मी तालमीत होतो राहायला. बर. न्यू मथुराला. बर. हे आपलं तालमीत होत्यानंतर मग आपलं काहीतरी नोकरी धंदा पाणी वगैरे म्हणून हे आपलं जे मिळत नव्हतं ते कन्सेप्ट आपण चालू केलेला बर. आहे. रसवंती होती, रसवंतीत आपले बोट सापल्यामुळे आपण बंद केले रसवंती आणि मग हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. थंडाई म्हणजे पैलवानांच्यासाठी म्हणजे खेळाडूंच्यासाठी उपयुक्त आहे. 12 महिने चालणारं एकमेव कोल्ड्रिंक आहे आणि ड्रायफ्रूट पासून बनवलं आहे, जेणेकरून शरीराला प्रोटीन सगळं भेटतं येतो. त्यात बदाम, काजू, मगज बी, धन, बडीशेप, इलायची, काळे मिरे, जायफळ आणि दूध असं वापरलं जाते. तर जर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलात नवरात्रात किंवा नवरात्र सोडून सुद्धा, तर हे सगळे स्पॉट तुम्ही नक्की कव्हर करा. हे सगळे अगदी चालत जाण्यासारखे स्पॉट आहेत आणि आयकॉनिक स्पॉट आहेत. तर मला मजा आली आहे आणि थंडाई पण मला असं वाटतं की जाऊन आता एक मस्तपैकी पडी टाकावी, झोपावं. पण थँक्यू, तुझ्यामुळे आम्हाला कोल्हापूरमधले अस्सल स्पॉट बघायला मिळाले. येस, थँक्यू सो मच. आणि जसं म्हणतो कोल्हापूरच्या बाबतीत हे सगळे माहितीच आहेत, पण बाकी कोल्हापूर सोडून जे आहेत सिटीज, दादानं खूप चांगलं एक काम केलं की टुरिस्ट अट्रॅक्शन दाखवण्यापेक्षा किंवा टुरिस्ट प्लेसेस दाखवण्यापेक्षा लोकल जॉईंट्स कव्हर केले. आणि दादाला नक्की चॅनलला फॉलो करा, Yes. सुकीर्त जी यूट्यूब चॅनल. आणि इन्स्टाला मी आहेच, द हंगरी कोल्हापूरकर. द हंगरी कोल्हापूरकर. कोल्हापूरकर इज ऑलवेज हंगरी. येस, सो कीप फॉलोईंग बोथ द चॅनल्स. येस. आणि थँक्यू सो मच. आणि दादा, असंच आता पुढच्या भागात पुढचा विषय घेऊन पण परत जेव्हा जेव्हा आपण कोल्हापूरला येणार आहोत, आपण केदारला म्हणजे हंगरी कोल्हापूरकरला भेटणार आहोत आणि नवीन नवीन स्पॉट अजून जाणून घेणार आहोत. Yes. त्यामुळे आम्ही तुला नेहमीच त्रास नक्की. देणार आहोत कधी कोल्हापूरला. पण या, आपलंच आहे कोल्हापूर. येस, थँक्यू. भेटूयात पुढच्या आठवड्यात, आपण भेटूच. तोपर्यंत हॅपी जर्नी.